नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे 1132 रिगल अपार्टमेंट. कथेला आता सुरुवात करू. तो शुक्रवार होता. वेळ रात्रीची होती. रात्रीचे जवळपास 10:30 वाजले होते. सोसायटी समोरचे रस्ते, बगीचा सर्व निर्मनुष्य झालं होतं. गेट बाहेर भटक्या कुत्र्यांचा गोंधळ चालू होता. त्यातील 2-3 कुत्री आकाशाकडे तोंड करून रडत होती. गेट समोर बसलेले म्हातारे वॉचमन काका खुर्चीवरून उठले आणि त्यांनी त्या कुत्र्यांना तिथून हाकलून लावलं. सुहास, एक 24 वर्षीय तरुण, त्याच्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला काही केल्यास झोप येत नव्हती, कारण तो कालपासून आजारी होता. अंग दुखत होतं आणि शरीर तापानं तापलं होतं. तोच त्याचा मोबाईल फोन वाजला. त्याला कोणाचा तरी फोन येत होता. त्याने कंटाळत त्याचा फोन हातात घेतला. तो त्याच्या बॉसचा कॉल होता. हॅलो सर, सुहास म्हणाला. हॅलो सुहास, आपले क्लायंट मिस्टर शहाणेंना त्यांच्या फाईलवर आजच्या रात्रीच तुझी सही पाहिजे आहे. मी माझी केली आहे, फक्त तुझीच राहिली आहे, सुहासचे बॉस म्हणाले. ते पुढे बोलतच होते की सुहासने मध्येच त्यांना अडवलं. पण सर, मी तर आजारी आहे आणि आत्ता ह्यावेळी बाहेर निघू शकणार नाही. मला खूप अशक्तपणा जाणवत आहे आणि म्हणूनच मी सुट्टी घेतली आहे, सुहास म्हणाला. हो रे बाबा, मला माहीत आहे आणि म्हणूनच मी मिस्टर शहाणेंना तुझा ॲड्रेस मेसेज केला आहे. त्यांनी तुझा ॲड्रेस त्यांच्या सेक्रेटरी मिस मनीषा यांना फॉरवर्ड केला आहे. त्या काहीच वेळात फाईल घेऊन तुझ्याकडे येतील. त्या फाईलवर सही कर फक्त, बॉस सुहासला म्हणाले. पण सर, मी आत्ता झोपणारच होतो. उद्या साईन केली तर चालणार नाही का, सुहास त्यांना म्हणाला. नाही चालणार, म्हणूनच शहाणेंनी त्यांच्या सेक्रेटरीला एवढ्या रात्री तुझ्या घरी सही घेण्यासाठी पाठवलं आहे. आणि तसंही त्या रस्त्यातच आहेत. काहीच वेळा तुझ्या घरी पोचतील. त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य कर आणि सही करून दे त्यांना फाईल, असे म्हणून बॉसनी फोन ठेवून दिला. ह्या सर्व प्रकाराने सुहासची जरा चिडचिडच झाली. पण एक अविवाहित असल्यामुळे तो इतर अविवाहित पुरुषांप्रमाणेच शहाणेंच्या सेक्रेटरीविषयी विचार करू लागला. त्या तरुण असतील की म्हाताऱ्या, अविवाहित असतील की विवाहित, निदान दिसायला तरी सुंदर असावी, म्हणजे निदान मूड ऑफ तरी होणार नाही. त्याच्या मनात असे असंख्य विचार चमकून गेले. तो बेडरूममधून बाहेर हॉलमध्ये आला आणि टीव्ही बघत मिस मनीषांची वाट बघत बसला. काही वेळ गेला. आता वाट बघून तो कंटाळला. रात्रीचे 12:30 वाजले होते. तसे सुहासच्या दारावरची बेल वाजली. तो दरवाजा उघडण्यासाठी उठणारच होता, पण बेल बऱ्याच वेळा वाजवली गेली, जसे काही ती बाहेरची व्यक्ती प्रचंड घाईत आहे. खूप गडबड दिसते या बाईला, सुहास मनातल्या मनात म्हणाला आणि तो दरवाजाकडे गेला. त्याने दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर तरुण मुलगी उभी होती, पण ती खूप घाबरलेली दिसत होती. मिस मनीषा, सुहासने विचारले. हां, हो, ती अडखळत डावीकडे कॉरिडॉरमध्ये बघत म्हणाली. या नाथ, असे म्हणत सुहासने तिला आत घेतलं. ती सोफ्यावर बसली आणि सुहास तिच्या समोरच्या सोफ्यावर बसला. मनीषा कोणत्या तरी विचारात बुडून गेली होती. ती खूप घाबरलेली वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता. तिने हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसला. तुम्ही ठीक तर आहात ना, सुहासने तिला विचारले. हां, हो, ती भेदरलेल्या आवाजात अडखळत म्हणाली. आरामदायी सोफ्यावर ती स्वतःचं शरीर बारीक करून बसली होती. सुहासने तिच्याकडे बघितले, पण त्याला तिच्या सोबत कसलीही पर्स, बॅग अथवा फाईल दिसली नाही. त्या सह्या करायच्या आहेत ना, सुहासने विचारले.
हो, करायच्या आहेत, मनीषा म्हणाली. मग फाईल द्या ना, सुहास म्हणाला. पण सुहासच्या बोलण्याकडे तिचे लक्षच नव्हते. तिच्या डोक्यात दुसरेच कुठले तरी विचार चालू होते. सुहासला मात्र समजत नव्हतं की मिस मनीषा अशा का वागत आहेत. मिस मनीषा, फाईल कुठे आहे, त्याने मोठ्या आवाजात तिला विचारलं. तशी ती भानावर आली. फाईल फाईल असे म्हणत ती तिच्या आजूबाजूला फाईल शोधू लागली. काहीच वेळात ती थांबली आणि घाबरलेल्या नजरेने सुहासकडे बघू लागली. काय झालं, कुठे फाईल, सुहासने तिला पुन्हा विचारलं. ती 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 तर लिफ्टमध्ये पडली वाटतं, तिने पुन्हा एकदा अडखळत उत्तर दिलं. काय, लिफ्टमध्ये, सुहास आश्चर्याने म्हणाला. हो सुहास, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी सोसायटीच्या गेट समोर आले तेव्हा खालच्या वॉचमन काकांनी गेट उघडलं. मी स्कूटी आत घेतली तेव्हा वॉचमन काकांनी मला विचारलं, कुठं जायचंय मॅडम? बी विंग मध्ये, मी त्यांना उत्तर दिलं. त्यांनी बोटाने इशारा करून मला बी विंग दाखवली. मी खूप गडबडीत होते आणि रागातही, कारण माझ्या बॉसने एवढ्या रात्री मला फाईलवर सही आणण्यासाठी पाठवलं होतं. वॉचमन काका पुढे काहीतरी सांगणारच होते, पण मी न ऐकता पुढे निघाले. पण मागून मला त्यांचा आवाज ऐकू आला. ते काहीतरी लिफ्ट विषयी सांगत होते. मी रागात होते त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मी स्कूटी पार्क केली आणि मी जेव्हा स्टेअर केस जवळ गेले तेव्हा मला दिसलं की स्टेअर केसच्या बाजूलाच लिफ्ट आहे. मला वाटलं की वॉचमन काका मला लिफ्ट बद्दलच सांगणार होते की वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. मी लिफ्टमध्ये गेले आणि 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमधलं बटण दाबलं. लिफ्ट हलकासा झटका देत वर जाऊ लागली. मी मोबाईलमधील मेसेजेस बघत होते की तोच अचानक मला माझ्या मागून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. मी घाबरून मागे वळून बघितलं तर लिफ्टच्या कोपऱ्यात एक 5-6 वर्षांची मुलगी कोपऱ्यात तोंड घालून रडत होती. त्या मुलीनं फ्रॉक घातला होता आणि तिचे केस तिच्या कमरेपर्यंत लोंबत होते. मी तिला बघून खूप आश्चर्यचकित झाले आणि माझ्या मनाचा आतल्या आत थरकाप उडाला. कारण जेव्हा मी लिफ्टमध्ये आले होते तेव्हा लिफ्ट संपूर्ण रिकामी होती. तेव्हा लिफ्टमध्ये ती मुलगी नव्हती. बाळा, कोण आहेस तू आणि का रडतीयस? मी तिला हिम्मत करून विचारलं, पण ती माझ्या प्रश्नाचे कसलेही उत्तर देत नव्हती. ती फक्त रडतच होती. बाळा, का रडतीयस तू? मी तिला पुन्हा एकदा विचारलं, पण तरीही तिने उत्तर दिलं नाही. त्यामुळे मी तिच्या जवळ गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला विचारलं, बाळ, सांग ना, का रडतीयस तू? तसे तिने वळून माझ्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर तिचे लांब केस पसरले होते आणि तिचे डोळे मोठे होते. डोळ्याखालचे काजळ विस्कटलेले होते आणि विशेष म्हणजे ती इतका वेळ रडत असून सुद्धा तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही नव्हता. तिचे डोळे ओलसरही वाटत नव्हते. ते पाहून मला खूपच विचित्र वाटलं. तरीही मी तिला विचारलं, बाळा, तू एवढ्या रात्री या लिफ्टमध्ये एकटी काय करतीयस? तसे ती मला म्हणाली, मी तर इथेच राहते. तिचे उत्तर ऐकून मी चपापलेच. काय, इथेच राहतेस? या लिफ्टमध्ये? मी आश्चर्यानं तिला विचारलं. हो, तिनं उत्तर दिलं. तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? मी तिला विचारलं. पप्पा नाहीयेत, ती म्हणाली. आणि तुझी मम्मी? मी पुन्हा तिला विचारलं. ती तुमच्या मागेच उभी आहे, तिने उत्तर दिलं. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकितच झाले. कारण जर का ती माझ्या मागेच लिफ्टमध्येच आहे तर मग मला इतका वेळ दिसली कशी नाही? मी मागे वळून बघितलं पण माझ्या मागे कोणीच नव्हतं. कुठे? मला तर नाही दिसत ती, मी तिला म्हणाले. ती तुमच्या मागेच आहे आणि ती तुमच्यावर खूप रागावली आहे, ती मुलगी मला म्हणाली. ती असे म्हणताच मला माझ्या मागे कोणीतरी असल्याचा भास झाला. तसे मी झरकन मागे वळून बघितलं पण पुन्हा मला तिथे कोणीच दिसलं नाही.
इतक्यात माझी नजर त्या मुलीच्या हातातल्या बाहुलीवर पडली. ती बाहुली रक्ताने भिजलेली दिसत होती. ते बघून मला खूप विचित्र वाटलं. तसेच मला ती मुलगी सुद्धा खूपच विचित्र वाटत होती. कारण ती जशा नॉर्मल मुली बोलतात तशी बोलत नव्हती. ती एकदम गंभीर आवाजात बोलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता. पण तुझी मम्मी माझ्यावर का रागवलीये? मी तिला विचारलं. कारण तिला ह्या लिफ्टमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही. ती म्हणते की ही लिफ्ट फक्त आमचीच आहे, तिची आणि माझी. इथे फक्त मी आणि तीच राहू शकतो. इथे कोणी तिसरं आलं तर ती त्याला सोडत नाही, ती मुलगी भयानक आवाजात म्हणाली. हे ऐकून मी जराशी घाबरलेच. मला वाटलं की मी इथून लवकर निघून जावं. तसं मला अचानक जाणवलं की लिफ्ट सारखी खाली वर होत होती. ती तिसऱ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरवर जायची आणि ग्राउंड फ्लोअरवर जाताच पुन्हा तिसऱ्या फ्लोअरवर यायची. लिफ्टमधील बटणं दाबून मी ती लिफ्ट थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती थांबत नव्हती. मी खूप घाबरले होते, कारण लिफ्ट काही केल्या थांबत नव्हती. इतक्यात ती मुलगी भयानक आवाजात हसायला लागली आणि अचानक त्या लिफ्टमधले दिवे बंद चालू होऊ लागले. तसेच त्या लिफ्टमधील बटनांवरील दिवे सुद्धा चालू बंद व्हायला लागले. मला समजलं की लिफ्टमध्ये काहीतरी बिघाड झालाय. मला त्या लहान मुलीची आणि त्या लिफ्टची खूप भीती वाटायला लागली होती. मम्मी तुला बाहेर जाऊ देणार नाही, ती सूर लावत विचित्रपणे हसत म्हणाली. पण का? मी इथे राहण्यासाठी नाही आले, मला फक्त तिसऱ्या मजल्यावर जायचंय, मी तिला म्हणाले. ती आधीची सर्व माणसे सुद्धा इथे राहण्यासाठी आली नव्हती, पण तरीही आईने त्यांना मारून टाकलं. त्यांचं रक्त ह्याच लिफ्टच्या फ्लोअरवर आणि भिंतीवर सांडलं गेलं होतं, ती भयानक आवाजात म्हणाली. मला त्या लहान मुलीची आता प्रचंड भीती वाटायला लागली होती, कारण ती मला खूप भयानक गोष्टी सांगत होती. काय? तुझ्या मम्मीने लोकांना ह्या लिफ्टमध्ये मारून टाकलं? मी तिला घाबरतच विचारलं. आणि अचानक मला माझ्या मागून एक घोगरा आवाज आला. हो, मारलं. तो एका स्त्रीचा आवाज होता आणि तो आवाज ऐकून माझ्या काळजात धस्स झालं. माझ्या डोळ्यात भीतीनं पाणी दाटलं होतं. मी हळूहळू मागे वळून बघितलं तर माझ्या मागे एक भयानक स्त्री उभी होती. त्या स्त्रीच्या डोक्याच्या मध्ये एक मोठी चीर पडली होती आणि त्यातून काळं रक्त वाहत होतं. तिचा मेंदू उघडा पडला होता. चेहरा काळ्या रक्तानं माखला होता. तिचे संपूर्ण शरीर रक्तानं माखलं होतं. त्या भयानक स्त्रीला बघून मी किंचाळलेच आणि त्या लहान मुलीकडे वळले. आणि जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं तसं मला दिसलं की ती मुलगी सुद्धा रक्तानं माखलेली होती. एक डोळा खोबणीतून निघून बाहेर आला होता. डोक्यावर अर्धे केस होते तर अर्धे खांद्यावर पडलेले होते. पूर्ण लिफ्टची भिंत रक्तानं माखलेली होती. लिफ्टच्या फ्लोअरवरून रक्त वाहत होतं. ते भयानक दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी लिफ्टच्या कोपऱ्यात गेले. मला कळून चुकलं की ती स्त्री आणि ती मुलगी मनुष्य योनीतील नक्कीच नाहीत, ते प्रेत आत्मे आहेत. वाचवा, कोणीतरी वाचवा, मी मोठ्याने ओरडत होते आणि ते दोन्ही प्रेत आत्मे माझ्याकडे बघून हसत होते. ते दोन्ही प्रेत आत्मे हळूहळू माझ्या जवळ येऊ लागले आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि मी बेशुद्ध झाले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी तिसऱ्या फ्लोअरवर लिफ्ट समोर कॉरिडॉरमध्ये पडलेले होते. मी लगेच तिथून उठले आणि तुमच्या दरवाजाची बेल वाजवली, म्हणून मला इथे येण्यासाठी वेळ लागला. हा सर्व प्रकार सांगताना मनीषाचा चेहरा घामाने भिजला होता. ती थरथर कापत होती. तिच्या अंगावर काटा आला होता. पण सुहास काहीतरी प्रतिक्रिया देईल ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघितले. पण सुहास मात्र शांतच बसला होता. तो एकटक मनीषाकडे बघत होता. काय झालं? विश्वास नाही ना बसत? ती सुहासला म्हणाली. नाही,
तसं नाही. म्हणजे अखेर तुम्हाला सुद्धा ते दोन्ही प्रेत आत्मे दिसले तर? सुहास मनीषाला म्हणाला. काय? म्हणजे हे सगळं तुम्हाला माहीत आहे? मनीषाने घाबरून विचारलं. हो, इनफॅक्ट मी आजारी पडलो आहे त्याच्या मागचं कारण हेच आहे, सुहास मनीषाला म्हणाला. काय बोलताय तुम्ही? मनीषाने विचारले. हो मनीषा, मी परवाच या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो आहे. इथले भाडं इतर फ्लॅट्सपेक्षा कमी होतं, त्यामुळे मी इथे शिफ्ट झालो. परवा रात्री मी उशिरा ऑफिसवरून आलो होतो. रात्रीचे 12:30 वाजले होते. माझ्या बॉसने माझ्यावर कामाचा खूप मोठा लोड टाकला होता, त्यामुळे मी टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे मी घरी येण्याआधी ड्रिंक्स घेतले होते. मी ड्रिंक्स घेतल्याने मी म्हणावं तसा नॉर्मल नव्हतो. मी गेटजवळ आलो. वॉचमन काकांनी गेट उघडलं. मी अपार्टमेंटकडे येत होतो की तोच मला त्यांनी अडवलं. सर, 1 मिनिट, ते मला म्हणाले. हां बोला ना काका, मी म्हणालो. तुम्हाला जर जिन्याजवळ कोणती लिफ्ट दिसली तर काहीही झालं तरी त्या लिफ्टमध्ये चढू नका. सरळ पायऱ्या चढून वर जा, वॉचमन काका मला म्हणाले. हे ऐकून मला जरा आश्चर्यच वाटलं, कारण मला फ्लॅट मालकांनी सरळ सरळ सांगितलं होतं की अपार्टमेंटला लिफ्टची सुविधा नाहीये. आणि मला सुद्धा अपार्टमेंट बघताना आणि शिफ्ट होताना जिन्याच्या बाजूला कोणतीही लिफ्ट दिसली नव्हती. आपल्या अपार्टमेंटला लिफ्ट आहे? मी सुद्धा आश्चर्यानं विचारलं. नाही, लिफ्ट तर नाहीये, पण काकांचे ते वाक्य मध्येच तोडत मी त्यांना म्हणालो, मग जर लिफ्टच नाहीये तर मग दिसेल कशी काका? हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी सुद्धा जर तुम्हाला दिसली किंवा असा काही भास झाला तर कृपा करून त्या लिफ्टमध्ये चढू नका, एवढंच मी सांगू शकतो, ते मला म्हणाले. मी सुद्धा त्यांचं बोलणं फार मनावर घेतलं नाही आणि पुढे निघून गेलो. मी पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली आणि जिन्याकडे निघालो आणि समोरचं दृश्य पाहून मी हादरलोच. जिन्याच्या बाजूला मला ती लिफ्ट दिसली. मला काहीच समजत नव्हतं की अचानक त्या जागेवर लिफ्ट कशी आली. मी त्या लिफ्टच्या अगदी समोर उभा होतो. तोच माझ्या मागून एक कुटुंब आलं, ज्यात एक स्त्री, एक पुरुष आणि त्या दोघांची 5-6 वर्षांची लहान मुलगी होती. तो पुरुष त्याच्या कुटुंबासोबत लिफ्टमध्ये गेला. कसे कोण जाणे, पण मीही मागचा पुढचा विचार न करता लिफ्टमध्ये घुसलो. त्या पुरुषाने 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठीचे लिफ्टमधील बटन दाबलं. मला सुद्धा 3ऱ्याच मजल्यावर जायचं होतं, त्यामुळे मी तसाच शांत उभा राहिलो. पण लिफ्ट जेव्हा 2ऱ्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर जात होती तेव्हाच ती अचानक झटके देत बंद पडली आणि आम्ही लिफ्टमध्येच अडकलो. काय झालं? लिफ्ट बंद पडलेली पाहून त्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला विचारलं. दिसत नाही का लिफ्ट अचानक बंद पडली ते? तो माणूस तिच्यावर खेकसत बोलला. तरी म्हणाले होते तुला की लिफ्टमध्ये नको जायला, तरीही माझं नाही ऐकलं तू. चूक झाली तुझ्यासोबत लग्न करून, ती स्त्री तिच्या नवऱ्यावर ओरडून म्हणाली. मी तुझ्या मागे नव्हतो आलो लग्न कर म्हणून, तूच हात जोडून रडत होतीस माझ्यासोबत लग्न कर म्हणून, तो माणूस म्हणाला. म्हणूनच तर म्हणतेय मी, माझी चूक झाली, ती स्त्री म्हणाली. आणि मग त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. मी आणि त्या दोघांची मुलगी कोपऱ्यात उभे राहून त्यांचे भांडण बघत होतो. त्यांचा आवाज हळूहळू वाढत चालला होता आणि इतक्यात त्या माणसाने त्याच्या बायकोला चापट लावली. ती स्त्रीही त्याच्या नवऱ्यावर चिडली आणि तिनेही त्याच्यावर हात उगारला. तेव्हा त्या माणसाचा राग वाढला आणि त्याने पॅन्टमध्ये लपवलेला चाकू बाहेर काढला. तो चाकू जणू त्याने ह्याच प्रसंगासाठी पॅन्टमध्ये लपवून ठेवला होता. तो धारदार चाकू बघून मी आणि ती स्त्री दोघेही खूप घाबरलो. ओ, चाकू खाली ठेवा, मी त्या माणसाला म्हणालो, पण त्याने माझ्याकडे बघितलंच नाही. चाकू खाली ठेव राजेश, ती स्त्री घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली. पण तोच त्या माणसाने तो धारदार चाकू त्या स्त्रीच्या डोक्यात मारला
आणि तिच्या डोक्याची कातडी चिरली गेली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. ती स्त्री जोरात किंचाळत जमिनीवर भिंतीला टेकून बसली. पण तो माणूस थांबला नाही. त्याने तिच्या डोक्यात चाकू खुपसला. त्या स्त्रीच्या तोंडून एक किंकाळी बाहेर आली आणि तिचे तोंड उघडे पडले आणि डोळे विस्फारून कसलीही हालचाल न करता ती तशीच बसून राहिली. हा सर्व प्रकार पाहून माझे हातपाय थरथर कापत होते. त्या दोघांची मुलगी सुद्धा रडत बसली होती. ती तिच्या आईकडे गेली. मम्मी उठ ना, मम्मी उठ. ती रडत तिला उठवायचा प्रयत्न करत होती. तसे त्या माणसाने तिला तिच्यापासून दूर ओढलं आणि म्हणाला, काय सारखं मम्मी मम्मी करतेस? कधी पप्पा पप्पा सुद्धा म्हणत जा. तो माणूस म्हणाला, नाही, तुम्ही माझे पप्पा नाही, सोडा मला. ती मुलगी म्हणाली. तिचे बोलणे ऐकून तो खूप चिडला आणि त्याने त्या मुलीचे डोके लिफ्टच्या भिंतीवर जोरात आपटलं. मी नाही तर मग कोण आहे तुझा बाप? तो रागात म्हणाला आणि पुन्हा तो तिला मारायला लागला. मी त्या निर्दयी माणसाला बघून खूप घाबरलो होतो. अखेर त्याने त्याच्या बायकोचा आणि मुलीचा सुद्धा जीव घेतला आणि मी त्याला खून करताना बघितलं होतं. मी आधीच नशेत होतो. त्यात तो भयानक प्रसंग बघून माझ्या शरीरातील सर्व शक्ती गळून गेली होती. मी थरथर कापत होतो. पण तोच त्या माणसाने माझ्याकडे वळून बघितलं. त्याने त्याच्या हातातला चाकू घट्ट पकडला आणि थेट माझ्या पोटात खुपसला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यानंतर थेट जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला दिसलं की सकाळ झाली होती आणि मी जिन्याजवळ पडलो होतो. मला खूप अस्वस्थ वाटत होतं. माझं शरीर थंडीनं कुडकुडत होतं. अंग तापाने तापलं होतं आणि मी आजारी पडलो. मी हा माझ्यासोबत घडलेला प्रसंग जेव्हा वॉचमन काकांना सांगितला तेव्हा ते मला म्हणाले, साहेब, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की रात्री जर लिफ्ट दिसली तर त्यात काहीही झालं तरी चढू नका. त्याने मला सांगितलं की राजेश नावाचा एक माणूस आणि त्याची बायको 7 वर्षांपासून ह्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. तो आंतरजातीय विवाह होता. तेव्हापासून ते ह्याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे नेहमी भांडण व्हायचे. हळूहळू त्यांचं भांडण वाढत गेलं आणि नंतर त्या लिफ्टमध्ये त्या माणसाने त्याच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा खून केला. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे आत्मे त्या लिफ्टमध्येच अडकले आणि जो कोणी त्या लिफ्टमधून जाई त्या लोकांना त्या आत्म्यांचे अस्तित्व जाणवायचे. लोकांना त्रास होऊ लागला होता. त्यासाठी पूजापाठ सुद्धा करण्यात आले, पण तरीही त्यांना मुक्ती मिळाली नाही. म्हणून असं ठरलं की ती लिफ्ट काढूनच टाकायची आणि म्हणून ती लिफ्ट काढून टाकण्यात आली आणि तिथे भिंत बांधण्यात आली. पण तरीही त्या जागेवर कधी कधी ती लिफ्ट लोकांना दिसते, वॉचमन काकांनी मला सांगितलं. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण मी फ्लॅट सोडून जाऊ शकत नाही, कारण मी ॲडव्हान्स दिला आहे आणि 1 वर्षाचा करार केला आहे. त्यामुळे मी हे सगळं माहीत असून सुद्धा अजूनही ह्याच फ्लॅटमध्ये राहतोय. आणि ते वॉचमन काकाही मला म्हणाले की ते प्रेत आत्मे फक्त लिफ्टमध्ये जाणाऱ्या लोकांनाच त्रास देतात. पण तसं नाहीये. त्या लिफ्टमधील ती मुलगी मला माझ्या फ्लॅटमध्ये सुद्धा अधूनमधून दिसते. ती कधी सिलिंगवर बसलेली मला दिसते, तर कधी बेडच्या खाली लपलेली दिसते. कधी कधी रात्री माझ्या अंगावरचं पांघरूण कोणीतरी ओढत असल्याचं मला जाणवतं, सुहास मनीषाला म्हणाला. हे ऐकून मनीषा खूप जास्त घाबरली. मला वाटतं मला इथून लवकर गेलं पाहिजे, मनीषा म्हणाली. अहो थांबा, एवढ्या रात्री निघणं बरोबर नाही, सुहास तिला म्हणाला. ते ऐकून ती सोफ्यावर खिळून राहिली. भीतीने तिचा घसा कोरडा पडला होता. मला 1 ग्लास पाणी मिळेल का? ती सुहासला म्हणाली. हो, का नाही, तो म्हणाला आणि किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेला. पण तोच मनीषा किंचाळत किचनमध्ये धावत आली. ती खूप घाबरली होती. काय झालं? सुहासनं तिला विचारलं.
ती मुलगी मला सोफ्या मागे दिसली. ती माझ्याकडे बघून हसत होती, मनीषा सुहासला म्हणाली. काय? सुहास आश्चर्याने म्हणाला. हो, मनीषा घाबरून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भीतीने घाम आला होता. तिचा श्वासोश्वास वाढला होता. तिला इतके घाबरलेले पाहून सुहास हसला. तो तिला पुन्हा हॉलमध्ये घेऊन आला. तिला सोफ्यावर बसवलं आणि हसू लागला. हे बघा मनीषा मॅडम, मी तुमची फक्त मस्करी करत होतो. इथे कोणत्याही लहान मुलीचा किंवा त्या स्त्रीचा आत्मा नाहीये. इनफॅक्ट ह्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टच नाहीये, सुहास हसत म्हणाला. हे ऐकून मनीषा आश्चर्यचकित झाली. असं कसं बोलताय तुम्ही? इतका वेळ तर तुम्ही सांगत होतात की लिफ्टमध्ये खून झाले होते आणि त्या लहान मुलीचा आत्मा तुमच्या या फ्लॅटमध्ये फिरताना तुम्हाला दिसतो, मनीषा म्हणाली. अहो, मी तर फक्त तुमची चेष्टा करत होतो. जेव्हा तुम्ही मला लिफ्टमधली गोष्ट सांगितली तेव्हा मीही तुम्हाला लिफ्टमधली एक गोष्ट बनवून सांगितली, सुहास मनीषाला हसत म्हणाला. मिस्टर सुहास, काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्यासोबत अशी घाण चेष्टा कशी करू शकता? आणि मी तुम्हाला कोणतीही गोष्ट नव्हती ऐकवली. मला खरंच ती लिफ्ट दिसली होती ज्यात मी गेले होते आणि आत मला त्या स्त्रीचा आणि तिच्या मुलीचा आत्मा दिसला आणि ती फाईलही त्याच लिफ्टमध्ये पडली आहे, मनीषा चिडून सुहासला म्हणाली. तुमचा कसला तरी गैरसमज होतोय मॅडम. ह्या अपार्टमेंटमध्ये एकही लिफ्ट नाहीये, तो म्हणाला. असं? तुम्ही माझ्यासोबत चला, मी दाखवेन तुम्हाला लिफ्ट. ती कॉरिडॉरमध्ये जिन्या शेजारीच आहे, मनीषा म्हणाली. ठीक आहे, चला, मी तुमचा गैरसमज दूर करतो, सुहास तिला म्हणाला. सुहास मनीषा सोबत फ्लॅटच्या बाहेर आला. तसे अचानक वीज गेली. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये काळोख दाटला. सुहासने मोबाईलचा टॉर्च चालू केला. तसे कॉरिडॉरमधला काहीसा भाग त्या उजेडात उजळून निघाला. सुहास पुढे चालत होता आणि मनीषा त्याच्या मागे चालत होती. ते दोघेही कॉरिडॉरच्या शेवटपर्यंत गेले. सुहासने टॉर्च समोर धरला, पण जिन्याच्या बाजूला फक्त भिंतच होती. सुहास मागे वळला आणि मनीषाला हसत म्हणाला. हे बघा, आता सांगा, कुठे लिफ्ट? मनीषाने सुहासच्या मागे बघितलं आणि म्हणाली. तुमच्या मागेच तर आहे, नीट बघा. सुहासने पुन्हा मागे वळून बघितलं. तसे त्याला समोर खरेच एक लिफ्ट दिसली. तसे अचानक वीज आली. तिथे लिफ्ट पाहून सुहास खूप आश्चर्यचकित झाला, कारण त्याने त्या जागेवर पूर्वी कधीच लिफ्ट बघितली नव्हती. अरे, हे कसं शक्य आहे? आत्ता थोड्या वेळापूर्वीच तर काहीच नव्हतं. मग आता अचानक ही लिफ्ट इथे कुठून आली? तो मनातल्या मनात विचार करू लागला. तोच अचानक आपोआपच त्या लिफ्टचा दरवाजा उघडला गेला. सुहास त्या लिफ्टमध्ये बघू लागला. लिफ्टमध्ये मात्र अंधार होता. कॉरिडॉरमधल्या लाईट्सचा काहीसा उजेड आत लिफ्टमध्ये पडत होता. सुहास घाबरतच थोडा पुढे सरकला आणि लिफ्टमध्ये डोकावून बघणार इतक्यात त्याच्या कंबरेत कुठून तरी एक लाथ बसली. तसे सुहास त्या लिफ्टमध्ये जाऊन पडला. त्याने स्वतःला सावरलं आणि मागे वळून बघितलं तर लिफ्टचा दरवाजा आपोआप बंद होत होता आणि बाहेर कॉरिडॉरमध्ये मनीषा उभी होती. मनीषा तिची मान वेड्यासारखी डावीकडे तर कधी उजवीकडे झुकवून दात विचकवून त्याच्यावर हसत होती. सुहास उठून लिफ्टच्या दरवाजाजवळ गेला, पण लिफ्ट बंद झाली. त्याने लिफ्ट उघडण्यासाठी बटणे दाबली, पण त्यातील कुठलेच बटण चालत नव्हते. अचानक लिफ्टने झटका दिला आणि ती आपोआप खालच्या दिशेनं जोरात जाऊ लागली. सुहासने लिफ्ट थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण ती कोणत्याच फ्लोअरवर थांबत नव्हती. ती पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फ्लोअरवरून पुन्हा दुसऱ्या, तिसऱ्यावर जात होती आणि वर जाताच पुन्हा दुसऱ्या आणि पहिल्या फ्लोअरवर न थांबता धावत होती. हे पाहून तो घाबरला. त्याने अलार्म बटन सुद्धा दाबलं,
पण ते बटण सुद्धा चालत नव्हतं. अचानक त्या लिफ्टमधील लाल दिवे लागले आणि ते बंद चालू व्हायला लागले. त्या लाल दिव्यांच्या प्रकाशात सुहासला दिसलं की फ्लोअरवर रक्त वाहत आहे. तो घाबरला. त्याची नजर लिफ्टच्या कोपऱ्यात गेली. तशी त्याच्या तोंडातून न कळत किंकाळी निघाली, कारण त्या कोपऱ्यात एका तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह पडला होता. तिच्या तुटलेल्या नरडीतून रक्त वाहत होतं. कोणीतरी तिच्या अर्ध्या गळ्याचं मांस खाल्लं होतं आणि तिचे मुंडके तिच्या खांद्यावर पडले होते. तो दूर उभे राहून त्या तरुणीचा मृतदेह बघत होता. आता लिफ्ट एका जागेवर थांबली. एलईडीवर फ्लोअर्सचे क्रमांक दिसणे बंद झालं होतं. सुहासने लिफ्टचा दरवाजा उघडतो की नाही हे बघितलं, पण दरवाजा उघडत नव्हता. तो काही वेळ दूर उभे राहून नंतर त्या मृतदेहाच्या जवळ गेला. त्याला त्या तरुणीच्या गळ्यात एक आयडेंटिटी कार्ड दिसलं. त्याने खाली वाकून मोबाईलचा टॉर्च त्या आयडेंटिटी कार्डवर धरला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या आयडेंटिटी कार्डवर नाव होतं मिस मनीषा. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ती डेड बॉडी शहाणेंची सेक्रेटरी मनीषा ह्यांची होती. मिस मनीषा ह्या आहेत आणि त्या आधीच गेल्या आहेत, तर मग माझ्याकडे घरी आलेली ती कोण होती? सुहासच्या मनात विचार चमकून गेला. ती माझी मम्मी होती. सुहासच्या मागून एका लहान मुलीचा आवाज आला. सुहासने झरकन मागे वळून बघितलं तर लिफ्टमध्ये त्याला एक बाई दिसली. तिच्या कडेवर एक मुलगी होती. समोरचं ते दृश्य बघून सुहासचा श्वास जड झाला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. त्या बाईच्या डोक्यावरील कातडी निघून गेली होती आणि संपूर्ण शरीर रक्तानं माखलं होतं. ती मुलगी सुद्धा रक्तानं माखली होती. ती स्त्री आणि ती मुलगी मनुष्य योनीतील नाहीत हे सुहासला समजलं होतं. त्या बाईने तिचे दात विचकवत भीतीदायक हास्य केलं. अचानक लिफ्टला जोराचा झटका लागला. लिफ्टचे दोर तुटले आणि लिफ्ट अचानक तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर येऊन पडली आणि वेदनादायक किंकाळ्या त्या अपार्टमेंटमध्ये घुमल्या. काही क्षणातच त्याच्या किंकाळ्या थांबल्या. सुहासचे प्राण त्याच्या शरीरातून निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांची गर्दी जमली होती. जमिनीवर सुहास आणि मिस मनीषाचे मृतदेह पडले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्या भागात नुकत्याच आलेल्या इन्स्पेक्टर कुलकर्णी यांनी ते प्रकरण हाती घेतलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून त्या दोघांचा मृत्यू हृदयावरती खूप ताण आल्याने आणि त्यामुळे हृदय बंद पडल्याने झाला आहे असे निष्पन्न झालं. त्यांनी सोसायटीत राहणाऱ्या लोकांकडे घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी केली आणि त्या सर्व जणांचे बोलणे ऐकून इन्स्पेक्टर चक्रावलेच. सर, हा नक्कीच भूताखेताचा प्रकार आहे असे सगळे जण म्हणत होते. पण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे कोणीच उलगडून सांगत नव्हते. इतकी शिकली सवरलेली माणसं असं खुलसट बोलत आहेत हे पाहून पोलीस गोंधळून गेले. शेवटी त्यांनी वॉचमन काकांकडे सुद्धा चौकशी केली. तसे काका बोलू लागले. काय सांगू साहेब, ह्याच इमारतीमध्ये देशमुख नावाच्या एक बाई राहत होत्या. त्या पायानं अधू होत्या. त्यांना एक 8 वर्षांची मुलगी सुद्धा होती. मागच्याच वर्षी श्रीमती देशमुख आणि त्यांच्या 8 वर्षांच्या मुलीचा लिफ्ट अपघातात मृत्यू झाला. लिफ्टची दोरी अचानक तुटली. त्यामुळे लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडली आणि दोघांचाही त्याच ठिकाणी मृत्यू झाला. इतका मोठा अपघात घडल्यानंतर ती लिफ्ट दुरुस्त करून घेण्यात आली. सोसायटीच्या प्रत्येक मीटिंगमध्ये देशमुख बाई नेहमी लिफ्ट नीट करून घेण्याचा विषय काढायच्या. आणि साहेब, त्यांचं म्हणणं बरोबर देखील होतं, कारण लिफ्ट खूप जुनी झाली होती आणि कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण त्यांचं बोलणं लोकांनी मनावर कधीच घेतलं नाही. खूप खर्च करावा लागणार होता, त्यामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. इतका मोठा खर्च एकट्या देशमुख बाईंना करणं शक्य नव्हतं. त्या नेहमी म्हणायच्या,
जर माझ्या कुटुंबाचा लिफ्टमुळे काही अपघात वगैरे झाला तर त्याला तुम्ही सगळे जबाबदार असाल. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा बऱ्याच जणांना त्यांच्या आत्म्यांचं अस्तित्व लिफ्टमध्ये जाणवलं होतं. साहेब, त्या अपघातानंतर ह्या लिफ्टमध्ये काही जणांचे जीव सुद्धा गेले आहेत. श्रीमती देशमुख यांच्या आत्म्याने लिफ्टमध्ये लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे अनेकांनी सांगितलं होतं. अनेकांना हा अनुभव आला होता. ती झपाटलेली लिफ्ट आहे असं लोक म्हणू लागले. लिफ्टमध्ये भयंकर अनुभव आल्याने अपार्टमेंटमधील लोकांनी ती लिफ्टच काढून टाकायचं ठरवलं आणि त्यांनी लिफ्ट काढूनही टाकली. त्या ठिकाणी आता ही भिंत उभारण्यात आली आहे. पण तरीही कधी कधी रात्री लोक जेव्हा इथून जातात तेव्हा त्यांना ती लिफ्ट आजही दिसते असं म्हणतात. म्हणूनच ही सर्व लोक अशी बोलत आहेत. साहेब, मला सुद्धा तेच वाटतं. ह्या दोघांना त्या बाईचे आणि मुलीचे प्रेतात्मे दिसले असावेत आणि भीतीपोटी त्यांचा जीव गेला असावा. वॉचमन काकांनी इन्स्पेक्टर कुलकर्णी यांना सांगितलं. खूप चौकशी आणि तपास करून सुद्धा पोलिसांना काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे काही महिन्यातच आकस्मिक मृत्यू, अपघाती मृत्यू असे नमूद करून सुहास आणि मनीषाच्या मृत्यूची फाईल बंद झाली, कायमचीच. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.